नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ऊर्जाला इन्स्पेक्टर हुलबुट्टे जो आहे तो एक पर्याय सांगतो, तो म्हणजे व्हिडिओ दाखवा. त्या गुंडांनी जी काही मारहाण केलेली होती त्याचा व्हिडिओ दाखवा असं सांगितल्यानंतर तो म्हणतो की कोणीतरी त्या गर्दीमध्ये तो व्हिडिओ शूट केला असणार आहे आणि तो व्हिडिओ जो शूट झालेला आहे तो मिळवणं गरजेचं आहे असं हुलबुट्ट्याने सांगितल्यावर ऊर्जाच्या डोक्यात पण क्लिक होतं आणि ऊर्जा म्हणते की चालेल. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर शौर्य ऊर्जाला जे काही कानातले गिफ्ट देणार आहे, त्यामुळे ऊर्जा ते कानातले स्वीकारणार आहे आणि शौर्यसुद्धा खुश होणार आहे. त्याचबरोबर त्या मुलीने सांगितलेलं आहे की असा मनातलं ओळखणारा, प्रेम करणारा नवरा मिळायला पाहिजे असं सांगितल्यानंतर ऊर्जा त्या मुलीकडे पाहतच राहते. हे सगळं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आणि शौर्य मंदिरात असतात. तेव्हा ऊर्जा सांगत असते की अरे शौर्य, काय झालं माहिती आहे का, आत्ता एक काकू इथे ना पायरीवरून घसरल्या आणि मग त्यांना खरं तर लागलं, त्यांचा पाय मुरगळला. पण माझं फर्स्ट इयर झालेलं आहे ना, फर्स्ट इयरचं ट्रेनिंग, मी त्यांना ते जे काही थोडंफार होतं फर्स्ट एड करून दिलं, त्यांना बरं वाटलं. तेव्हा शौर्य म्हणतो मॉम, असं तो बोलतो आणि शांत होतो. म्हणजे त्याची मॉम होती ती, हे त्याला सांगायचं होतं, पण मध्येच तो शांत होतो. तेव्हा ऊर्जा म्हणते काय झालं रे. तेव्हा शौर्य म्हणत असतो नाही तसं काही नाही आहे, फक्त मी विचारत होतो ना, मग मी त्यांना नाव सांगणार होते, पण तेवढ्यातच ना त्यांची गाडी आली आणि त्या गेल्या. शौर्य हसू लागतो. परत तो पायऱ्या चढत आता तोही मंदिरात चाललेला असतो आणि जेव्हा शौर्य मंदिराकडे जात असतो तेव्हा मात्र ऊर्जाही त्याच्या पाठोपाठ येत असते. तर शौर्य पाय घसरल्याचं नाटक करतो आणि शौर्य पडायला लागलेला आहे असं दाखवतो. आता मात्र ऊर्जा त्याच्याकडे पाहते आणि धावत येते. काय झालं तर तो म्हणतो मुरघळा बहुतेक ग पाय, असं म्हणत तो ओरडत असतो. तेव्हा मात्र शौर्याच्या मदतीला ऊर्जा धावून येते आणि त्याला फर्स्ट एड करून देऊ लागते आणि शौर्य हसायला लागतो. शौर्य म्हणतो काय ग हे, आणि ऊर्जा म्हणते काय झालं, तुला तर त्रास होत होता ना. तेव्हा शौर्य तिला सांगू लागतो की नाही, काही नव्हतं होत मला, असं शौर्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग मात्र ऊर्जा भयानक चिडते आणि पुन्हा शांत होते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य आणि ऊर्जा दोघंही आता मंदिरात आहेत आणि दोघंही खूप छान पद्धतीने तिथं आहेत. मंदिरात एकमेकांना समजून घेत आहेत. दोघंही बाप्पाच्या समोर आहेत. ऊर्जाच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे, काहीही झालं तरीही पद्माला न्याय मिळाला पाहिजे. पद्माला न्याय मिळवण्यासाठी बाप्पा तू माझी मदत कर, असं ऊर्जा बोलत असते. तेव्हा मात्र शौर्य ऊर्जाकडे पाहतो आणि म्हणतो की बाप्पा काही झालं तरी ऊर्जाच्या चेहऱ्यावरचं हसू जो आहे ते कमी होऊ देऊ नको. तिला कोणत्याही गोष्टीमध्ये काहीही कमी पडायला नको आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा दोघंही एकत्रच मंदिरातील घंटा वाजवण्यासाठी हात उचलतात आणि दोघं जोडीने एकत्र घंटा वाजवतात. एकमेकांकडे पाहत राहतात. खरं तर दोघांचंही खूप छान पद्धतीने बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. परंतु अजूनही ऊर्जाला माहिती नाही आहे की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदार यांचा मुलगा आहे. जर ती गोष्ट ऊर्जाला कळली तर ऊर्जाला मात्र खूप राग येणार आहे. शौर्याचं हे अजिबात पटणार नाही. त्याचबरोबर सगळं जे काही चालू आहे त्यामुळं मात्र शौर्य खुश होत असतो. त्याला ती गोष्ट सांगायची आहे, पण कशी सांगायची तेच कळत नसतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दोघंही निघालेले असतात. बाप्पाचं दर्शन घेतलं जातं. ऊर्जा मात्र खूप गोड अशी हसते. तेव्हा शौर्य म्हणतो की अशीच हसत राहा, असं शौर्याला वाटत आहे. त्यासोबतच इकडे शौर्य तिला विचारतो आता चल तुला मी घरी सोडतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही, मी पोलीस स्टेशनला चालले हुलबुट्टेला भेटायला, पुढचं काय होतं त्या केसचं बघून येते, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की चालेल. ऊर्जा अगदी मनापासून या सगळ्या गोष्टी करत आहे. अगदी मनापासून ती त्या केसच्या मागे लागलेली आहे. ती केस सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, हे सुद्धा शौर्याला माहिती आहे. इकडे आता घरी आलेली असते ती म्हणजे विजया आणि त्याचबरोबर अर्पिता. तर लगेचच तिथे शर्मिला येते. विजया म्हणते अगं अर्पिता, तुला जायचं होतं ना कुठल्या तरी ह्याच्यासाठी, प्रचारासाठी बाहेर पडायचं आहे ना तुला आणि तुझ्या आईला, तू जाऊ शकतेस. तेव्हा ती म्हणते तुम्ही बरे आहात ना. तेव्हा ती सांगते हो गं, मी बरी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तू जा बिंदास्त, असं सांगितल्याबरोबर आता ती निघत असते. मग लगेचच अर्पिता गेल्यावर विजया म्हणते अगं तो ज्वेलर आलेला ना, त्याने तो हार दिलाय ना.
तसं म्हटल्याबरोबर विजयाला ती सांगते हो दिला पण, आणि तो दिव्याने घेतला पण. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळी ती म्हणते काय, दिव्याने घेतला, आत्ताच्या आता दिव्याला बोलू, आणि ओरडायला सुरुवात करते. इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे ती म्हणजे ऊर्जा, आणि मग इन्स्पेक्टर हुळबुटेला विचारते, तुम्ही काय केलं कळतंय का तुम्हाला, का तुम्ही त्या पोरांना अटक केली आणि त्याचबरोबर त्यांची का घेतली नाही आहे अल्कोहोल टेस्ट, माहिती होतं ना तुम्हाला त्यांची अल्कोहोल टेस्ट घेणं गरजेचं आहे. तेव्हा तो म्हणतो, हो मॅडम तुम्ही 24 तासानंतर FIR दाखल केली आणि 24 तासानंतर अल्कोहोल टेस्ट कशी घेणार हो तुम्ही सांगा बरं. कारण 24 तासानंतर अल्कोहोल टेस्ट घेऊन काहीच उपयोग झाला नसता. तुमच्या लक्षातच येत नाही आहे. आता एक काम करा, ते म्हणजे तेव्हा ऊर्जा म्हणते, नक्की तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचं मी विकलो गेलोय. खरं तर हुळबुट्टे विकला गेलेला आहे. हुळबुट्टे नक्की काय विचार करतोय आणि त्याच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे ना तेच कळायला मार्ग नाही आहे. कारण एकीकडे हुळबुट्टे असं दाखवतो की तो ऊर्जेच्या बाजूने आहे, तर दुसरीकडे असं दाखवतो की त्याला काहीच असा फरक पडत नाही आहे. नक्की या सगळ्याचा अर्थ काय आहे तीच गोष्ट कळायला मार्ग नाही. आता दिव्याला बोलवलं जातं. दिव्या म्हणते, काय झालं, कशासाठी एवढे ओरडत आहात तुम्ही माझ्या नावाने. नाही सासूबाई, नक्की आज काय झालंय नक्की, असं ती विचारायला सुरुवात करते. तेव्हा मात्र तिथे दिव्याला ती म्हणते की काढ आत्ताच्या आत्ता तो गळ्यातला नेकलेस काढ, तुला माहिती आहे ना मी अर्पितासाठी तो बनवून घेतलेला आहे खास, मग तू का घातलाय तो. ते म्हणते मला आवडला मी घातला. तेव्हा विजयाला खूप राग आलेला असतो आणि इकडे पाठीमागं उभी राहून शर्मिला मात्र खुश होते. ती म्हणते चला आज मात्र चांगला तमाशा बघायला मिळणार आहे. म्हणजे विजया सगळ्यांवरती दादागिरी करत असते ही गोष्ट तिला आवडत नाहीये, कारण तिच्यावरही दादागिरी केली जाते म्हणून तिला त्रास होत असतो. इकडे हुळबुट्टे म्हणत असतो की तुम्हाला काय मी तसला अधिकारी वाटलो, आणि तुम्ही काय बोलताय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. खरं तर आता इकडे विश्वास ठेवणं हे योग्य आहे का नाही तेच कळत नाही आहे. कारण बिचारी ऊर्जा हुळबुट्टेवर विश्वास ठेवते आणि हुळबुट्टे तिकडून पैसे घेतो. तो म्हणू लागतो की तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी जे काय घडलं, तुम्ही मला सांगा FIR दाखल केली का, नाही केली. मग मी कसं ठरवणार होतो, कारण त्या मुलाने पाहिलेलं आहे, त्याला तुम्ही साक्षीदार म्हणून आणणार होता, त्यालाही तुम्ही आणलेलं नाही आहे. मग कसं ठरवायचं की ही FIR दाखल होणार आहे का नाही, मग कशावरून ठरवायचं, असं उळबुट्टे तिला विचारू लागतो. तेव्हा तिला म्हणतो की त्यावेळेस ना त्या गर्दीत कोणीतरी व्हिडिओ काढला असणार आहे त्या पोरांचा, बघा तो व्हिडिओ आहे ना, तो मिळतोय का बघा आणि तो व्हिडिओ घेऊन या, मग लगेच उचलून त्यांना आत टाकूया, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इकडे मात्र ऊर्जा म्हणत असते की हो चालेल. आता विजया भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की हे बघ कसं आहे माहिती आहे का, या कुठल्या गोष्टींशी तुझा काहीही संबंध नाही, त्यामुळं तू मध्ये पडू नकोस. आणि राहिला प्रश्न तू याच्यामध्ये येण्याचा, कारण तुला या घरची सून मी तर मानत नाही आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही जे काही घडत आहे त्याशी तुझा काहीही संबंध नाही, आणि त्याचबरोबर घरातल्या या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं. तेव्हा ती म्हणत असते की नाही मी हा हार देणारच नाही आहे, तो हार मला आवडला, तुम्ही काहीही करा, असं म्हणत आता तिने स्पष्ट सांगितलेलं आहे की तो हार ती कोणालाच देणार नाही. आता मात्र विजयाला धक्का बसतो, रागही आलेला असतो. तेवढ्यातच आजीसाहेब तिथे येतात आणि म्हणतात काय चाललं हे सगळं. तेव्हा विजया सांगू लागते, बघितलं ना की या मुलीला तुम्ही या लाडक्या सुनेला घरात आणलेलं आहे, तेव्हापासून ही त्या घराची चाळ करून ठेवलेली आहे. कारण तिला जराही पटत नाही आहे, तिला जराही कळत नाही आहे की आपण काय वागतो काय करतोय, या कुठल्याच गोष्टीची जाणीव तिला जराशीही नाही, असं इकडे ती सांगत असते. आजीसाहेबांना विचारलं जातं काय झालंय, आणि मग विजया सांगते की तिने माझ्यावरती हातसुद्धा उचललेला आहे. आता घराची चाळ करून ठेवली आहे म्हणजे अजून काय काय होणार आहे ते बघावंच लागणार आहे. शर्मिलाला मात्र भारी वाटत असतं, ती मागे उभं राहून खूप एन्जॉय करत असते. आणि मग इकडे आजीसाहेब म्हणतात की दिव्या काढ तो हार गळ्यातला तुझ्या, कारण तो हार तुझ्यासाठी नाही, जे तुझ्यासाठी नाही आहे ते ओरबाडून नाही घ्यायचं, एवढं लक्षात ठेव. तो हार तुझ्यासाठी नाही आहे आणि त्यामुळं तो हार तू काढ आणि तो दे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी ठरवल्या जाते, असं आजीसाहेबांनी सांगितलेलं असतं. आता ती म्हणते की तुम्ही पण आईसाहेब तुम्ही पण माझ्या बाजूने नाही आहे, मी काय करू नक्की, आणि त्याचबरोबर मी कसंच करू, माझ्या या घरात कोणीच माझ्या बाजूने नाही आहे, आणि तुम्ही पण आता असं बोलताय. तेव्हा आजी म्हणते की हे बघ जे खरे आहेत त्यांच्या बाजूने मी असते, आज तुझं चुकलेलं आहे, तो हार तुझ्यासाठी नाही आहे, तर तू हार तो घालायची गरजच नाही, कारण तू जे काय केलेलं आहे ते तुलाही माहिती आहे, आणि त्याचबरोबर आत्ताच्या आत्ता तो हार काढून दे.
मग आता दिव्याकडे कोणताच पर्याय राहत नाही. दिव्या तो हार काढते आणि विजयाच्या हातात देते. त्याच्यावर जे कानातले असतात तेही काढते आणि तिच्या हातात देते. तेव्हा म्हणते, झालं ना समाधान तुमचं? नाही, अजून काय आहे का सांगा? कसं आहे, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही बोलणार म्हणून म्हटलं. नाही, अजून काय मागायचंय का? अजून काय घ्यायचंय का माझ्याकडून? असं म्हणत दिव्या चिडलेलीच असते. दिव्या रागातच बोलायला सुरुवात करते. दिव्या म्हणते की बाद झालं. आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होता, सांगत होता, ते मी ऐकून घेतलेलं आहे. इकडे हुळबुट्टे म्हणतात की हो, विकला गेलोय मी त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी, कारण तो MLAचा मुलगा आहे. आणि तुम्हाला काय वाटलं, ते इथं पोलीस स्टेशनमध्ये घुसतात, मार मार मारतात, त्यांचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. आपण फक्त चाल खेळायची. विचार करा ना, त्या विक्रांत चिरकेला जर मी अटक केलं असतं तर लगेचच ही केस संपली असती ना. तो व्हिडिओ दाखवा तुम्ही त्या मुलीला पकडलेला आहे असा, आणि मग बघा काय होतंय ते. तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. असं म्हणत आता इकडे हुळबुट्टेनी एक चाल खेळलेली आहे आणि हा माझा प्लॅन आहे असं तो सांगू लागतो. ही एक कामाची पद्धत आहे आणि तुम्हाला त्यामुळं मी जे काय सांगतोय ना ते ऐकून घ्या आधी. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा हुळबुट्टे सांगत आहे तो व्हिडिओ बनवा, व्हिडिओ मिळवा, कारण एक गोष्ट जी आहे ती अशा पद्धतीने झाली आहे असं सांगितलं जात असतं. हुळबुट्टेने तिला हिंट दिले, तो व्हिडिओ घेऊन या, लगेच त्याला आपण आत टाकूया. आता आपल्याला वेळ मिळालेला आहे, ती चांगली गोष्ट आहे, आपण त्याला अटक केलेलं नाहीये, त्याच्यामुळं आपल्याला ही केस हँडल करण्यासाठी वेळ मिळाला आहे. आता आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि छान पद्धतीने करूया असं सांगितलं जात असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते की ठीक आहे ना. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा कोर्टाच्या बाहेर आलेली आहे आणि तिथे एक मुलगी आलेली आहे. ताई घ्या ना कानातले, ताई घ्या ना कानातले, असं ती सांगू लागते. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नको. पाठीमागून शौर्य येतो आणि म्हणू लागतो की हे घ्या, द्या ते कानातलं, असं म्हणत आता ते कानातले तिने घेतलेले असतात तिच्यासाठी आणि सांगत असतो की हे घे. तेव्हा ती मुलगी म्हणते, ताई असा नवरा मिळायला नशीब लागतं, कारण तुम्ही तेवढ्या नशीबवान आहात म्हणून तुम्हाला असा नवरा मिळाला आहे. बघा ना, त्यांना लगेच कळलं तुम्हाला काय हवंय ते. शौर्यने खिशातले पैसे काढलेले असतात, त्या मुलीला ते पैसे दिलेले असतात, अगदी 10 रुपयांचे वगैरे ते कानातले असतील. पण आता ऊर्जेची अवस्था इतकी वाईट असते की तिच्याकडे कसलेच पैसे शिल्लक राहिलेले नसतात. मग तो कानातलं ऊर्जाला देतो. ऊर्जा ते कानातले घेते आणि खुश होते आणि तिला आनंद झालेला असतो आणि तो आनंद पाहून शौर्यलाही आनंद होतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.